आपली संडे रेस्टॉरंट ॲट होम ही सिरीज सुरू आहे आणि आजचा आहे 5वा एपिसोड. तर आजच्या 5व्या एपिसोडमध्ये आज आपण बघत आहोत रेस्टॉरंटपेक्षाही भारी झणझणीत मसालेदार व्हेज कोल्हापुरी. दिसताना सुंदर आणि खायला तर अप्रतिम झाली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करायला पण अगदी सोपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची ही मस्त रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत चमचमीत मसालेदार व्हेज कोल्हापुरी करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपण भाज्या फ्राय करून घेऊ. तर इथे मी ज्या भाज्या वापरल्या आहेत त्याच तुम्ही वापरू शकता किंवा खरं तर फ्लॉवर वगैरे पण इथे वापरला जातो. पण आज माझ्याकडे फ्लॉवर नव्हता, पण माझ्याकडे ना हे मशरूम्स होते. मी म्हटलं मशरूमचंच काय करू, म्हणून म्हटलं आणि सगळ्या भाज्या थोड्या थोड्या होत्या, तर चला म्हटलं याची व्हेज कोल्हापुरीच करूया. मग आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच घालून करू शकतो, हे तुम्ही इथे बघितलं. आणि जर या नसेल किंवा फ्लॉवर, बटाटा, मटार आणि अजून काही भाज्या जसं गाजर, शिमला मिरची असेल, तरी ही भाजी तुम्ही ही तयार करू शकता. तर इथे मी सगळ्यात आधी काजू फ्राय करून घेतले, पनीर फ्राय करून घेतले, त्यानंतर थोड्याशा भाज्या इथे घेतलेल्या आहे, ज्यामध्ये शिमला मिरची, गाजर, कांदा, त्यानंतर मशरूम आहे. मशरूम माझ्याकडे थोडे जास्त प्रमाणात आहे. बाकी सगळ्या भाज्या तुम्ही अर्धा अर्धा कप घेऊ शकता आणि या सगळ्या भाज्या आपण परतवून घ्यायच्या आहे. ज्या भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो ना, त्या भाज्या आपण आधी परतवून घ्यायच्या. जसं आता पनीर वगैरे मी आधीच फ्राय करून ते काढून घेतलं आणि त्यानंतर बाकी सगळ्या भाज्या मी एकत्रच फ्राय केल्या. पण सुरुवातीला गाजर आणि बटाटा घातला म्हणजे तो थोडा शिजायला वेळ लागतो. तर 1-2-3 मिनिटं याला शिजवून झाल्यानंतर मग मी कांदा आणि शिमला मिरची यामध्ये घातली आणि ती पण छान परतवून घेतली. मशरूमला इथे पाणी सुटतं आणि हाय फ्लेमवरती या भाज्या आपल्याला फ्राय करायच्या आहे. अजिबात लो करायचं नाही, नाहीतर मग या भाज्या तिथेच शिजतात. या भाज्या आपल्याला थोड्याशा अर्धवट कच्च्याच ठेवायच्या आहे. फक्त थोडासा असा परतवून घ्यायच्या म्हणजे या भाज्यांचा क्रंच जायला नको. आता या भाज्या पण या फ्राय पॅन मधून काढून घेऊ आणि आता इथे एक वेगळ्या फ्राय पॅन मध्ये मसाले तयार करून घेऊ. म्हणजेच काय तर आपल्याला या व्हेज कोल्हापुरीसाठी छानसं असं वाटण तयार करून घ्यायचं. त्यासाठी इथे मी दाखवलेले सगळे खडे मसाले घ्यायचे, ज्यामध्ये लवंग, वेलची, तमालपत्र, दालचिनी, धणे, जिरे, थोडी मिरी आणि त्यानंतर ना थोडंसं दगडफूल पण मी इथे घेतलेलं आहे. भारी चव येते, नक्की घाला जर तुमच्याकडे असेल तर. आणि हे मी 1-2 मिनिटं परतवून घेतलं. सोबतच मी इथे या काश्मीरी लाल मिरच्या घातल्या, त्यामुळे या आपल्या भाजीला रंग खूप छान येतो. आणि त्यानंतर थोडंसं खोबरं पण इथे भाजून घेतलेलं आहे. सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर याला छान भाजून झाल्यानंतर याला थोडंसं कोरडंच भाजायचं आणि नंतर याला बारीक करून घ्यायचं. हे कोरडं बारीक करून घेतलं की त्यानंतर यामध्ये मी 6-7 काजू भिजत घातले होते, तर ते पण यामध्ये घालू आणि याची छान बारीक पेस्ट तयार करू. आणि इथे जे टोमॅटो दिसत आहे ना, या टोमॅटोची पण बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सोबतच केली तरी चालेल. जर मिक्सरचं पॉट तुम्ही मोठं घेतलं तर सगळं हे एकत्र बारीक होऊ शकतं. किंवा 2 बॅचेसमध्ये करून घ्या. टोमॅटो प्युरी पण मी तयार करून घेतली. त्यानंतर आता पॅनमध्ये ज्यामध्ये आपण भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्याचमध्ये मी थोडंसं तेल घेतलं. 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल जास्त घालायची गरज नाही या भाजीला. त्यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरलेले यामध्ये घातले. 2-3 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली अर्धा चमचा आणि ती पण छान परतवून घेतली. आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट 2-3 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं ते घालायचं आणि ते पण छान परतवून घ्यायचं. सोबतच टोमॅटोची प्युरी पण घालायची आणि मस्त परतवून घ्यायचं. तर 2-3 मिनिटं छान याला परतवतपर्यंत म्हणजे याला तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचंय. त्यानंतर इथे थोडेसे मटार आपल्याला घालायचे आहे. तर पाव कप मटार घातले आणि हे आता या ग्रेव्ही सोबत छान शिजवून घ्यायचे आहे. मटारला फ्राय वगैरे करायची गरज नाही, त्याच्यामुळे इथेच करून घ्यायचं आणि टोमॅटो प्युरी पण आपण घालून घेतलेली आहे आणि आता याला छान परतवून घेऊ. तर याला तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता सगळे यामध्ये सुके मसाले घालायचे, ज्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू, थोडीशी हळद घालू आणि थोडंसं तिखट घालू. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण लाल मिरची पण घातलेली आहे
ज्यासाठी रंग काश्मीरी लाल मिरची घातली ज्याचा रंग पण खूप छान येतो आणि थोडीशी तिखट असते ती, म्हणजे जास्त नसते पण तिखट असते. पण तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हे बघा, हे छान असं परतवून घेतलं आणि याला मस्त तेल सुटायला लागलेलं आहे किंवा हे मसाले यामध्ये जळू नये म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला छान परतवून घ्यायचं. तर अगदी तेल सुटतपर्यंत याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची. आता ही जी ग्रेव्ही आहे ना, ही खूप घट्ट नसते किंवा खूप पातळ पण नसते, थोडीशी अशी लपथपी सेमी सॉलिड आपल्याला ही ग्रेव्ही असायला पाहिजे. तर आता छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. यामध्ये ज्या आपण भाज्या तळून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहे आणि काजू वगैरे सगळंच यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीची ग्रेव्ही मी तयार केलेली आहे. आता यावरती झाकण ठेवू आणि 5 मिनिटं याला छान शिजवून घेऊ. तर हे बघा, इथे 5 मिनिटं झालेली आहे. 5-6 मिनिटांमध्ये याला पण छान तेल सुटायला लागतं. तुम्ही बघू शकता वरती छान तवंग येतो आणि मस्त आपली ही झणझणीत कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी तयार आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि एन्जॉय करायचं. यामध्ये फ्रेश क्रीम वगैरे घालायची गरज नाही. कोल्हापुरी आहे त्याच्यामुळे थोडासा माइल्डनेस नको, थोडीशी झणझणीत हवी त्यामुळे. हां, इथे थोडीशी कसुरी मेथी तुम्ही घालू शकता. तर आपली ही मस्त झणझणीत व्हेज कोल्हापुरी तयार आहे. सोबतच मी मस्त असे तुपाचे पराठे तयार करून घेतले. तुम्ही याला पराठ्यांसोबत, फुलक्यांसोबत, त्यानंतर जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं, हॉटेलमध्ये मिळतं, जसं नान, कुलचा किंवा रोटी यासोबतही एन्जॉय करू शकता. इवन जीरा राईस सोबत किंवा प्लेन राईस सोबत पण अप्रतिम लागते. तर या पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे झणझणीत गरमागरम व्हेज कोल्हापुरी ट्राय करा. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये गरमागरम व्हेज कोल्हापुरी आणि मस्त पराठे खाण्यामध्ये मजा येते. एकदा नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.